इंडिया पोस्ट. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे संडे स्पेशल. पण मिस्टर गेले होते मटण आणायला. पण आणली आहे मच्छी आणि केली होती सगळी मटणाची तयारी. पण आता करायची आहे माशी आणि एकदम फ्रेश आणि ताजी माशी आहे. तर संडेचा आहे आज माशीचा बेत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. तर टाकलेलं आहे मस्त गरम झालेलं आहे माझं तेल आणि पुन्हा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अद्रक लसूण. भरपूर असा टाईम लागतो मेरिनेट ते करून ठेवायला. पण गडबडीत आणल्यामुळं एकदम लवकर करायचे आहे. मिस्टरला जायचं होतं गावाला. तर झटकीपट कशी तयार करायची काय नाही ते चला दाखवते. तर तेल झालेलं आहे गरम. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी अद्रक लसूण आणि मस्त आपल्याला लाल झालं अद्रक लसूण की त्याच्यामध्ये टाकायचा आहे मसाला जे वाटून ठेवलेला आहे मी. आणि ज्याच्यामध्ये आहे की काजू पेस्ट आहे, पुन्हा कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर आणि हेच असते माझ्या सगळ्या भाज्यांना जे मी ग्रेव्ही करते तेच राहते त्याच्यामध्ये. आणि ग्रेव्हीचं जे साहित्य आहे ते एकदाच वाटून ठेवते आणि 2-3 दिवस असं चालतं. कारण मंगळवार बुधवार जे राहते नॉनव्हेजचाच बेत असते आणि मिस्टर आहेत नॉनव्हेज प्रेमी. तर चला टाकलेलं आहे तेलामध्ये. चांगलं आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे की ज्याच्यानं त्याचे पाणी सगळं हे होऊन जाईल आणि जे आपल्या भाजीला आहे ते छान तरी येते. तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. पुन्हा टाकायचा आहे गरम मसाला, घरचा काळा मसाला असं टाकून घ्यायचं आहे. आणि थोडीशी टाकलेली आहे मी हळद. सगळं टाकून मस्त असं फ्राय करून घ्यायचं. आणि पुन्हा त्याच्यामध्ये एकदम आपली फ्रेश मच्छी आणलेली आहे ती मच्छी त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. आणि पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला मच्छीला फ्राय करायचं आहे. पुन्हा त्याला हलवायची नाही कारण त्याचे तुकडे पडतात. आणि तशीच बारीक गॅसवर करायची एकदम फ्रायच करायची आहे. काही सूप वगैरे काही करायचं नाही. तर सगळं टाकून घेतलेलं आहे मी. आणि आता तेलामध्ये छान परतू द्यायचं आणि त्याच्यामध्ये सोडून द्यायची आहे मच्छी. आणि थोडंसं चिंचेचं पाणी पण मी त्याच्यामध्ये ॲड करीत असते कारण चिंचेचं पाणी टाकलं की मच्छी आपली बिलकुल अशी वास मारत नाही. आणि पहिल्यांदा तर विनिगरनं मस्त साफ करून घेतलेली होती पण मेरिनेट करून ठेवली नव्हती कारण आज गडबड आहे त्याच्यामुळं. तर चला मसाला आपला मस्त झालेला आहे तयार. आता त्याच्यामध्ये सोडायची आहे मच्छी आणि फ्राय करून एकदम झाकून ठेवायची आहे. आणि स्वादानुसार टाकलेलं आहे मी मीठ. आणि आपली पद्धत सगळ्याची वेगळी असती. तर आता गडबडीत ज्या दिवशी गडबड असते त्या दिवशी मी अशी बनवित असते. तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. आणि एकदम जबरदस्त आणि खूप छान झाली होती. खूप सगळ्यांना आवडली. तर झटकीपट जी रेसिपी करतात आता सध्या आपण जेव्हा आपल्याला टाईम असतो तेव्हा वेगळी करतो. पण गडबडीमध्ये झटकीपट केली ना ती वस्तू खूप छान अशी होते. आणि टाईम काढून केली की ती होत नाही. पण अशी गडबडीतली वस्तू खूप छान होते आणि आठवण राहते त्या गोष्टीची. तर मस्त असं पीस लावून घेतलेले आहेत. आणि एकदाच जेव्हा मसाला लावला तेव्हाच फ्राय करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा मस्त बारीक गॅसवर होऊ द्यायची आहे. तर चला आता शिजू द्या आपली मच्छी.
चला, झालेली आपली मच्छी फ्राय. खूप अशी टेस्टी झाली होती आणि सूप काही केलं नव्हतं. सगळ्यांनी खूप आवडलीनं खाल्ली. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी, काय नाही, तुम्ही गडबडीत अशीच करता की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशी वाटली रेसिपी ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सर्वजण या जेवायला मग संडे स्पेशल. तर असा होता संडेचा बेत जे गडबडीनं ठरला. तर झालेले आहे मस्त संडेचं जेवण.